ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया म्हणत असते, त्या सायलीला काय समाजसुधारक व्हायचं आहे का? एवढा टाइमपास केला आणि माझा वेळ खाल्ला. आता हे सगळं प्रिया आपल्या बेडरूममध्ये बसून म्हणत असते एकटी स्वतःलाच. मला आता साक्षीशी बोलायला हवं असं म्हणते आता प्रिया. आणि मग आता ती तिचा फोन घेऊन साक्षीला नंबर डायल करते. त्या कल्पीने नीट मला ऐकूसुद्धा दिलं नाही असं म्हणते आता प्रिया. पण मी शुअर आहे की सायली, अर्जुन आणि चैतन्य साक्षी बरोबर बद्दलच बोलत होते असं म्हणते आता प्रिया. पण कॉल नको, तिला भेटून वॉर्न करते असं म्हणते आता प्रिया. निघायला हवं असं म्हणून आता बॅग घेते आपली साईल स- प्रिया साक्षीच्या घरी जाण्यासाठी. तर आता अश्विन म्हणतो, कुठे निघालीस? आईकडे जाते अरे असं म्हणते आता प्रिया. तर मग आता अश्विन म्हणतो परत, अगं कालच जाऊन आली आहेस ना तू असं म्हणतो अश्विन. हो पण आज खूप आईची आठवण येते रे असं म्हणते आता प्रिया. म्हणून जातीये. मी सुद्धा हॉस्पिटलला जातोय, जाता जाता तुला ड्रॉप करतो असं म्हणतो आता अश्विन. मी कुठल्याही चांगल्या कामाला जाते ना तर हे काळं मांजर माझ्या आड येतच असं म्हणते आता प्रिया. तन्वी येतेस ना असं म्हणतो आता अश्विन. तर मग आता प्रिया म्हणते, जाते ना मी एकटी. काय मग तुला हॉस्पिटलला जायला उशीर होईल ना रे असं म्हणते आता प्रिया. अगं 7-8 मिनिटाचा फरक खूप पडणार आहे, काय होणार आहे त्याने असं म्हणतो आता अश्विन. चल जाऊया आपण असं म्हणतो तो. नाही रे, तुला जर आईने किंवा काकीने ड्रॉप करताना पाहिलं तर त्या हात धरतील ना, आत चल आत चल. तू आत नाही आलास तर त्यांना वाईट वाटेल असं म्हणते आता प्रिया. हॉस्पिटलला पोचायचं आहे म्हणजे कोणी कशाला करेल. चल मी ड्रॉप करतो तुला असं म्हणतो अश्विन. सांगितलं ना एकटी जाईल म्हणून, समजून घे ना जरा असं म्हणून आता प्रिया ओरडते अश्विनला. म्हणजे माझ्यामुळे तुला उशीर झाला मला अजिबात आवडणार नाही असं म्हणते आता प्रिया. शिवाय मला आता तिथे जायच्या आधी 2-3 दुकानांकडे जायचं पण आहे असं म्हणते आता प्रिया. म्हणून म्हटलं की तुला उशीर होईल, मी एकटी जाते असं म्हणते आता प्रिया. तर आता बावट अश्विन मात्र काही बोलतच नाही. चालेल ना असं म्हणते आता प्रिया. ठीक आहे असं म्हणतो अश्विन. तर मग आता खुश होते प्रिया भरपूर. बाय असं म्हणते प्रिया आणि जाते तिथे. तर आता इथे प्रिया बाहेर येते. तर मग आता तिथे पुण्याची आणि कल्पना बसलेले असतात. तर मग आता कल्पना म्हणते, काय ग प्रिया, कुठे निघालीस असं विचारतात त्या. तर मग आता प्रिया म्हणते, हो बॅगेला ऊन दाखवायला जाते असं म्हणते आता प्रिया आणि उद्धटपणे उत्तर देते. प्रत्येक वेळेला चौकशी करायची गरजच आहे का असं म्हणते आता प्रिया. तन्वी, ही का बोलायची पद्धत झाली असं म्हणते आता पुण्याची. नाही म्हणजे तुम्हीच म्हणता ना बाहेर जाणाऱ्या माणसाला कुणी काही विचारू नये असं म्हणते आता प्रिया. म्हणून म्हटलं असं म्हणते ती. तर मग आता कल्पना म्हणते, म्हणूनच मी तुला असं विचारलं ना की बाहेर निघालेस का असं म्हणते आता कल्पना. तर चिडून लगेच उत्तर द्यायची काय गरज होती असं म्हणते आता कल्पना. तर आता ऍक्टिंग करते प्रिया आणि म्हणते, अहो आई चिडले कुठे मी असं म्हणते आता ती. तर कल्पनाला पण शॉक बसतो हे काय म्हणून. अहो बॅगेला लावून वगैरे जोक केला मी असं म्हणते आता प्रिया. अहो आई, मी जाऊन जाऊन कुठे जाणार, एखाद्या कॉलेजच्या मैत्रिणीकडे जाणार किंवा माहेरी जाणार असं म्हणते आता प्रिया. नाही तरी तू मला विचारलंस ना म्हणून मी सहज माझा जोक म्हणून असं म्हणते आता प्रिया. सर्वासर्व करायचा प्रयत्न करते प्रिया. मी बाबांकडे जाते, जाऊ नाही असं म्हणते आता प्रिया. जाऊ ना पूर्णाची असं म्हणते आता प्रिया. जा असं म्हणते आता पूर्णाची आणि लवकर ये ना असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया महिपतच्या घरी येते आणि म्हणते की मला माहिती आहे 100% महिपत सर की ते चैतन्य, सायली आणि अर्जुन हिच्याबद्दलच बोलत होते, म्हणजे साक्षीबद्दल असं म्हणते आता प्रिया. ते म्हणाले साक्षी साक्षी असं मी स्पष्ट ऐकलं असं म्हणते प्रिया. मग मी दाराला कान लावला आणि ऐकायला लागले असं म्हणते आता प्रिया. मग पुढे काय कान तुटून हातात आला का असं म्हणते महिपत. पुढं काय ऐकलीस ते सांगशील की नाही असं म्हणतो महिपत. काहीच नाही ना, ती कल्पी टपकली ना मध्ये असं म्हणते आता प्रिया. काहीच ऐकता नाही आलं. तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायली महिपतच्या घरासमोर येतात आणि सायली ब्युटिशियन म्हणून आता जाणार असते महिपतच्या घरी. तर आता अर्जुन म्हणतो, आय जस्ट होप की महिपत आणि तिची माणसं घरात नसतील, हे तुझं काम खूप रिस्की आहे असं म्हणतो अर्जुन. सांभाळून कर. तर आता महिपत म्हणतो, वाह का पण माहिती दिली आहे असं म्हणतो आता तो प्रियाला आणि आता टिंगल ओढत होती तिची. काय माहिती दिली आहे ना, या माहितीमुळे मी साक्षीला 113% सोडू शकतो केसमधून असं म्हणतो आता महिपत. वा वा वा, काय माहिती दिली असं म्हणतो आता महिपत. टोमणे कशाला मारताय असं म्हणते आता प्रिया. टोमण्यावर भागवलं नाही तर आता गाणं गायलं असतं असं म्हणतो महिपत. तर प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे का ते गाणं कुठलं? तर त्याचं ते आहे ना अजून ना ते, त्याच गाण्याचा धाक दाखवत असतो तो प्रियाला. तर आता प्रिया खूप घाबरते आणि म्हणते, मी प्रामाणिक प्रयत्न करतेय ना. अगं पण तुझे प्रयत्न पुरेसे नाही आहेत हे कळत नाही का तुला असं म्हणते आता साक्षी. अगं त्या सायली आणि अर्जुनमध्ये काय डिस्कशन होतं हे पोहोचवणं काम आहे तुझं असं म्हणते आता साक्षी प्रियाला. आणि जर का उद्या जाऊन काहीतरी पुरावा त्यांना माझ्याबद्दल सापडला आणि आपल्याला जर डायरेक्ट कोर्टातच कळलं तर असं म्हणते आता साक्षी. मिस सायली, जर का यशचा अर्धा भाग सापडला तर हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा ठरेल असं म्हणतो होता अर्जुन. ऑल द बेस्ट म्हणतो तो. पार्लर सर्व्हिसची मुलगी म्हणून साक्षीकडे जाणं हे सुचलं, खूप भारी सुचलंय मला असं म्हणते आता सायली. आता ते लॉकेट आपल्याला नक्की सापडेल असं म्हणते आता सायली. पण काळजी घे असं म्हणतो होता अर्जुन. खूप रिस्की आहे आणि मिशन सक्सेसफुल करूनच आहे असं म्हणतो होता अर्जुन तिला.
तर आता इथे परत महिपतचा सीन दाखवले तर महिपत म्हणतो काय नाही मागच्या वेळेलाही असंच झालं होतं असं म्हणतो होता महिपत. पण ही का माती खायची थांबतच नाही. आता ते तिघांकडून साक्षीचं नाव ऐकलं तर येऊन सांगितलं ना मी ते असं म्हणते आता प्रिया. हा मग लई उपकार झाले ना आमच्यावर असं म्हणतो आता महिपत. मग सांगतो ते देशमुख बाईला आता की त्या सुभेदारानं साक्षीचं नाव घेतलं असं म्हणतो आता महिपत. त्याला नोटीस पाठवा त्याला जेलात घाला असं महिपत आता म्हणतो चिडून प्रियावर. त्या घरातला आमच्या हक्काचा प्यादा आहेस तू असं म्हणते आता साक्षी. एकही काम कसं धड जमत नाही का तुला असं म्हणते साक्षी. काय नाही रिकामा लोटा येतो दही तूप लोणी ते तर सोडाच पाणी पण प्यायला नाही मिळणार असं म्हणतो आता महिपत. जाऊ दे मरू दे माझा टाइम मोलाचा आहे असं म्हणतो आता महिपत. हिच्यावर मी फुकट नाही घालू शकत जातो मी असं म्हणतो महिपत. तर आता प्रिया साक्षीला म्हणते अगं साक्षी मी खरंच त्या चैतन्य सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवून असते. त्यांचं बोलणं सुद्धा ऐकत होते मी. तरी तू आणि अण्णा सर मलाच बोला असं म्हणते आता प्रिया. आता काय त्यांचं ऐकायला म्हणून बेडरूम मध्ये जाऊन बसू काय त्यांच्या मी असं म्हणते आता प्रिया. वेळ पडली तर ते सुद्धा करावं लागेल तुला असं म्हणते साक्षी तिला. त्या अर्जुन आणि सायलीला एकही मुद्दा सापडलेला आमच्या हातून जाता कामा नाही असं म्हणते आता साक्षी प्रियाला. तर आता महिपत तेवढ्यातच घरातून बाहेर येतो आणि मग आता त्याला अर्जुन आणि सायली पाहतात. ऑल द बेस्ट असं म्हणतो होता अर्जुन आणि सोडून जातो तो सायलीला तिथे. तर आता सायली पोचते महिपतच्या दारावर आणि मग आता ती बेल वाजवणारच असते. तर तेवढ्यातच आता इथे प्रिया आणि साक्षीचं सीन दाखवलंय. तर आता कॉफी घेते प्रिया. मग आता ती कॉफी ती पाठवते आता आपल्याच सलवारवरती. काय ग प्रिया असं म्हणते आता साक्षी. तर तेवढ्यातच बेल वाजते. अण्णा म्हणतात तेच बरोबर आहे की काम नीट जमत नाही तुला असं म्हणते आता साक्षी. तर आता साक्षी म्हणते प्रिया जा तिथे बेडरूम आहे ना खाली तिथे साफ करून घे दाखणे तर जाणार नाही असं म्हणते आता साक्षी आणि जाते दरवाजा उघडायला. तुम्ही तर असं बोलताय जसं की मी मुद्दाम साडून घेतली कॉफीची असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया आत जाते साफ करायला आणि मग आता इथे साक्षी दरवाजा उघडते. तर आता सायली म्हणते की तर आता साक्षी म्हणते येस. तर आता सायली म्हणते मॅडम मी सॉफ्ट ग्लो या कंपनीतून आली आहे. तुम्ही फेशियलची अपॉइंटमेंट बुक केली होती ना असं म्हणते आता सायली. तर आता इथे अर्जुन सायलीला सांगत असतो की सॉफ्ट ग्लॅम सर्व्हिसेस असं म्हणतो आता अर्जुन. ते सगळं आठवतं आता सायलीला. हे नाव लक्षात राहील ना असं विचारलेलं असतं अर्जुन. तर राहील असं म्हटलेली असते सायली. सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस असं म्हटलेली असते ती. आणि त्याने प्रॅक्टिस करून घेतलेलं असतं आता सायलीकडून की सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस म्हणून. तर आता सगळं आठवतं सायलीला ते. चैतन्य म्हणत होता की ती नेहमी ह्याच होम सर्व्हिसेसचा उपयोग करून घेत असते असं म्हणतो होता अर्जुन. करू फोन असं म्हणते आता सायली. रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीने फोन केलेला असतो साक्षीला. हॅलो मॅडम मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेसमधून बोलते असं म्हणते आता सायली. तुम्ही आमच्या रेग्युलर क्लायंट आहात म्हणून मी तुम्हाला खास सर्व्हिसेस देण्यासाठी फोन केला असं म्हणते आता सायली. नाही नॉट इंटरेस्टेड असं म्हणते आता साक्षी. तर सायली म्हणते मॅडम मॅडम ऐकून तरी घ्या असं म्हणते आता सायली. तुम्ही आमच्याकडे फार त्या सर्व्हिसेस घेताना तुम्ही आमचे रेग्युलर क्लायंट आहे ना पण तुमच्यासारख्या क्लायंटला म्हणून आम्ही मेनिक्युअर पेडिक्युअर फेशियलसाठी 50% डिस्काउंट देतोय असं म्हणते सायली. 50%? वा तुम्ही आमच्याकडे रेग्युलरली सर्व्हिस घेता ना म्हणून असं म्हणते आता सायली. तुमची अपॉइंटमेंट बुक करू असं म्हणते सायली. ठीक आहे तसं मी खूप महिने झाले ब्युटी ट्रीटमेंट कुठली घेतली नाही आहे त्यामुळे म्हणून एखादं फेशियल माझा ड्यू असेलच तुमच्याकडे असं म्हणते साक्षी. हो हो आम्हाला माहिती आहे असं म्हणते सायली. तुमचे रेकॉर्ड्स आहेत ना आमच्याकडे असं म्हणते सायली. ठीक आहे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. आणि थँक्स चांगलं गिमिक आहे तुमचं. गिमिक काय का असे ना पण तुम्ही मला स्पेशल ट्रीटमेंट देत आहे त्यामुळे थँक्स असं म्हणते आता साक्षी. इट्स गुड थँक्स असं म्हणते ती. तर बाय असं म्हणते आता सायली. तर प्रेक्षक हो हे सगळं ना काल म्हणजे आजच्या एपिसोड होण्याआधी बोललेले असते हे सायली साक्षी सोबत आणि अपॉइंटमेंट वगैरे घेऊन झाल्यानंतर आता सायली गेलेली असते साक्षीच्या घरी. असं नाही की तसंच गेली आणि तिला घरात घेतलं असं नाही आहे. तर हे दाखवलं नव्हतं ना कालच्या एपिसोडमध्ये पण आज दाखवलंय हे. हां हां राईट 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 प्लीज कम असं म्हणते आता साक्षी. काय काय बघताय असं म्हणते आता ती साक्षी सायलीला. तर मग आता साक्षी म्हणते आपण वरती बसूया त्या बेडरूममध्ये म्हणजे कम्फर्टेबली फेशियल करता येईल असं म्हणते आता साक्षी. तू पुढे हो तो सेटअप तू मांडून ठेव असं म्हणते आता साक्षी तिला. तर आता सायली वरती जाताच प्रिया येते आता बेडरूममधनं आपली कपडे साफ करून. तर आता प्रिया म्हणते कोण होतं ग. तर आता साक्षी म्हणते अगं ते सॉफ्ट ग्लॅम मध्ये तिथून एक ब्युटिशियन आले असं म्हणते आता साक्षी. एक फेशियल करून येते काहीतरी ऑफर आहे. तर आता इथे सायली मात्र आपलं सेटअप करते. तर आता प्रिया म्हणते काय ऑफर आहे ग. 50% ऑफर समथिंग असं म्हणते साक्षी. तर आता प्रिया म्हणते 50% म्हणजे अर्ध्या किमतीत सगळे ब्युटी ट्रीटमेंट होणार असं म्हणते प्रिया. तर आता इथे वरती सायली प्रयत्न करते शोधायचे पेंडंट वगैरे. तर आता प्रिया म्हणते मी पण करून घेऊ का ग आता माझे केस सुद्धा ड्राय झाले तसं वगैरे म्हणते प्रिया. हेअर स्पा करून घेऊ आणि मेनिपिडी सुद्धा करून घेते असं म्हणते आता प्रिया साक्षीला. आणि इथे वरती सायली मात्र आपलं काम करत असते आणि आयब्रो असं म्हणते प्रिया. तर आता साक्षी म्हणते ऐक 1 मिनिट ती आलीच आहे ना तर तुला जे काय करायचं आहे ना ते करून घे असं म्हणते आता साक्षी. चालेल चालेल असं म्हणते प्रिया. तर आता कुठलेच कपाटांचे दरवाजे उघडत नसतात सायली ट्राय करूनही. आणि इथे मात्र आता प्रियाला कॉल येतो खाली
आता प्रिया वरती जाणारच असते म्हणजे सायलीला भेटायला ट्रीटमेंट्स करून घेण्यासाठी ब्युटिशियन म्हणून. पण तेवढ्यातच आता प्रियाला कॉल येतो. तर थांब थांब म्हणते प्रिया. अश्विनचा कॉल असतो. तर मग अश्विन म्हणतो, तन्वी आज मी हॉस्पिटलमधून लवकर फ्री झालोय. घरी जातोय मी. तू पण येतेस असं म्हणतो आता अश्विन. छान बसून कॉफी पिऊया निवांत गप्पा मारूया असं म्हणतो आता अश्विन. हो ना येते येते असं म्हणते आता प्रिया. तू आहेस कुठे बिझी आहेस का असं म्हणतो आता अश्विन. म्हणजे आज मी ब्युटी ट्रीटमेंट करून घेणार होते असं म्हणते आता प्रिया. काय ब्युटी ट्रीटमेंट असं म्हणतो आता अश्विन. तुला काय गरज आहे त्याची हा असं म्हणतो अश्विन. बावट असतो बाबा खरंच. तो म्हणतो की माझी बायको खूपच सुंदर आहे. तिला काय गरज नाही असल्या ट्रीटमेंटची. तसंही तुझ्यापेक्षा मला काहीच महत्वाचं नाही असं म्हणते आता प्रिया. तर आता हे सगळं ऐकून साक्षी हसत असते. तर आता प्रिया म्हणते येते हा असं ड्रामा करते ती आणि बाय म्हणते. पटकन ये मी तुझी वाट बघतोय असं म्हणतो आता अश्विन. ग्रेट आदर्श बायको बरं जमताय तुला असं म्हणते आता साक्षी. काय करणार करावं लागतं असं म्हणते आता प्रिया. तो अश्विन आता माझ्या प्रेमात पार बुडालाय ना म्हणून त्याचा मेंदू आता बंद आहे असं म्हणते आता प्रिया. त्याला जर कळलं की मी चांगली बायको नाही आहे तर धडकन जागेल मग कुठं जाऊ मी असं म्हणते आता प्रिया. नाईस दूरदृष्टी वगैरे असं म्हणते आता साक्षी. तू करून घे आता रिलॅक्स होऊन फेशियल वगैरे मी काय जाते असं म्हणते आता प्रिया. बाय असं म्हणते आता प्रिया. तर आता साक्षी वरती जाते आणि इथे सायली मात्र प्रयत्न करत असते पण कुठलेच कपाट वगैरे उघडी होतच नसतात. त्यामुळे तिला पेंडंटचा अर्धा भाग तर मिळतच नाही. तर आता साक्षी येते तिथे. तर तेवढ्यातच आता मग सायली उघडून ठेवते ती बॅग वगैरे आणि तिचं काय काय सामान असतं ना ते बाहेर सेटअप करून ठेवते फेशियलसाठी. तर आता इथे अर्जुन बाहेर थांबलेला असतो कारगाडीमध्ये आणि बघत असतो मेहपतच्या घराकडे. कारण सायली गेलेली असते ना आत त्यामुळे. तर आता प्रिया येते मेहपतच्या घरातून पण आता इथे अर्जुन स्वतःच लपतो त्यामुळे तो बघतच नाही कोण चाललंय ते म्हणून त्याला प्रिया दिसतच नाही आता अर्जुनला. हे काय तू अजून सुरुवातच नाही केली सेटअप सुद्धा नाही केलंय असं म्हणते आता साक्षी. मी सेटअपच काढत होते मॅडम तुम्ही रिलॅक्स करा असं म्हणते आता सायली. आणि सगळी ज्वेलरी काढून ठेवायची असं म्हणते आता सायली साक्षीला. बी कम्फर्टेबल असं म्हणते ती. तर आता साक्षी आपले दागिने सगळे काढून ठेवते. तर आता सायली मात्र साक्षीकडे बघत असते तिच्या गळ्यात काय काय आहे ते. तर मग आता सायली बघते की ही चेन आहे का ती येसवाल्या पेंडेंटची असं म्हणते आता सायली मनातल्या मनात. पेंडेंटवर हात काढ साक्षी हात काढ असं म्हणते आता सायली. कारण आता सायलीला डाऊट आलेला असतो ना त्या चेनवर पण पूर्ण दिसत नसते चेन. तर त्यामुळे आता सायली उत्सुक असते बघण्यासाठी की साक्षीच्या गळ्यात कसली चेन आहे ती. अजून किती वेळ लागणार आहे सायलीला. ती जितका वेळात थांबेल तेवढे रिस्क आहे असं म्हणत होता अर्जुन. तर सायली आता साक्षीच्या पेंडेंटकडे बघतच असते. तर साक्षी ते पेंडेंट वगैरे सगळं जे काही असताना ते एका बॉक्समध्ये घालून ठेवते आणि सायली मात्र बघते आता त्याच्याकडे. आणि आता अर्जुन बाहेर खूप टेन्शनमध्ये असतो. तर एपिसोड इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय येतं. तर आता रिकॅपमध्ये सायली म्हणते पाणी 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 असं म्हणते तिने उगाच ठसका लागल्या सगळं करते. तर आता साक्षी पाणी आणायला जाते तिच्यासाठी. तर तेवढ्यात सायली आता ते पेंडेंट बघायला जाते आणि कपाटाची जो ड्रॉ असतो ना ते उघडते आणि त्याच्यातून ती चेन बाहेर काढते. पण तो काय येसचा पेंडेंट नसतो. तर आता बाहेर मैपत पण आलेला दाखवलाय. तर हे बघून तर अर्जुनला खूपच भीती वाटते. मग तो सायलीला कॉल करतो. तर मग सायली कॉल उचलते आणि म्हणते अहो मी तेच करतेय. मग तेवढ्यातच आता रिकॅप सुद्धा संपतो.